तर पहा, आपल्याला एका वेगळ्या स्वरूपाची माहिती विचारण्यात आली आहे, म्हणजे प्रमाण विचलनाच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे आणि तिच्या आधारे आपल्याला रिग्रेशन लाईन काढायच्यात आणि बरेच काही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. काय माहिती आहे बघा, की तुम्हाला खालील माहिती दिलेली आहे. माध्य मीन 36 एक्स साठी, वाय साठी 85, प्रमाण विचलन ज्याला आपण स्टँडर्ड डेव्हिएशन असं म्हणतो, ते एक्स सिरीजसाठी 11 आहे आणि वाय सिरीजसाठी 8 आहे. आणि सहसंबंध गुणांक आर तो आहे दोघांसाठी देखील 0.66, म्हणजे कोरिलेशन जे आहे ते 0.66 आहे. तर या माहितीच्या आधारे 2 प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. एक, 2 प्रतिगमन रेषा माहित करा, म्हणजे 2 रिग्रेशन लाईन. प्रतिगमन याचा अर्थ काय, की रिग्रेशन लाईन, समश्रयन रेषा. समश्रयन या शब्दालाच मराठीमध्ये दुसरा अर्थ आहे प्रतिपगमन. प्रतिपगमन असा एक पर्यायी शब्द असल्याचं आपल्याला दिसून येते. 2 प्रतिपगमन रेषा माहित करायचा अर्थ 2 रिग्रेशन लाईन माहित करायचे आहेत आपल्याला याच्या. आणि याबरोबर दुसरा प्रश्न आहे की वायचं मूल्य 75 असताना, वाय बरोबर 75 असताना एक्स चे अपेक्षित किंमत काढा, है की नाही. वाय बरोबर 75 असताना एक्स ची अपेक्षित किंमत क्वेश्चन मार्क दिलाय पुढे, म्हणजे याचा अर्थ एक्स ची अपेक्षित किंमत काय आहे ते सांगणे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा, कारण इथं तर आपल्याला पहा तुम्ही की आपण आतापर्यंत रिग्रेशन लाईन कशा तयार केल्या, की आपल्याला एक्स ची सिरीज दिली होती, वाय ची सिरीज दिली होती, तिच्या आधारे आपण डीएक्स डीवाय समेशन डीएक्स अशा बाबी काढल्या आणि त्याच्या आधारे रिग्रेशन लाईन काढल्या, बी वाय एक्स बी एक्स वाय असं करून रिग्रेशन लाईन काढल्या, त्याच्या आधारे अपेक्षित मूल्य देखील काढलं. परंतु इथं तर आपल्याला फक्त आकडे किती दिलेत, 36, 85, 11, 8 आणि 66. या 5च आकडेवारीच्या आधारे आपल्याला काय काढायचं आहे, की 2 रिग्रेशन लाईन देखील काढायच्या आहेत, 2 रिग्रेशन लाईन देखील. आणि y बरोबर 75 असताना एक्सचं मूल्य देखील काढायचे आपल्याला, किती असणार आहे ते. मग हे कसं काढायचं, तर ही बाब फार मजेशीर आहे बघा. हे वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून हा समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही याच्या स्क्रीनशॉट काढत चला, म्हणजे तुमच्यापर्यंत नोट्स ऑटोमॅटिक ह्या मिळत राहतील. कसं काढणार मग, तर याची एक मेथड आहे, त्यांनी सांगितलं कसं काढले जाते. तर सोल्युशनमध्ये पहा, पहिल्यांदा याच्यामध्ये आपण रिग्रेशन लाईनच मांडायची डायरेक्ट. रिग्रेशन इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय. आता रिग्रेशन इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय काय राहते आपलं, तर ते असते आपलं रिग्रेशन इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय कंसामध्ये एक्स मायनस एक्स बार कंस बंद बरोबर बी एक्स वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये वाय मायनस वाय बार. या पद्धतीची आपली काय असते, रिग्रेशन लाईन असते. वी नो दॅट म्हणजे काय, की आपणास माहित आहे की बी एक्स वाय जे आहे, बी एक्स वायचं दुसरं सूत्र काय, बी एक्स वायचं सूत्र काय होतं आपल्या, बी एक्स वायचं तिकडं जर पाहिलं आपण, जेव्हा आपल्याला डिटेल सिरीज दिल्या होत्या त्याच्यामध्ये असं होतं, समेशन डी एक्स डी वाय मायनस कंसामध्ये समेशन डी एक्स गुणिला डी वाय भागिला एन आणि होल डिवायडेड बाय समेशन वायचा वर्ग मायनस कंसामध्ये समेशन वाय कंस बंद कंसाचा वर्ग डिवायडेड बाय एन. याच्याऐवजी पर्यायी एक सूत्र आहे. हे सूत्र एक नवीन प्रकारचं आले म्हणून हे तुम्हाला नोट करून पाठ करणं आवश्यक आहे. बी एक्स वायचं त्या समेशन म्हणजे कोरिलेशन टाईपचं जे सूत्र होतं बी एक्स वायचं, त्याच्या ऐवजी एक सूत्र आहे, बी एक्स वाय इज इक्वल टू आर इंटू सिग्मा एक्स डिवायडेड बाय सिग्मा वाय. असं याचं वाचन करायचं. कसं वाचन करायचं, बी एक्स वाय इज इक्वल टू आर, बी एक्स वाय इज इक्वल टू आर इंटू सिग्मा एक्स डिवायडेड बाय सिग्मा वाय. किंवा असं देखील वाचन करता येतं, बी एक्स वाय इज इक्वल टू आर इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय. सिग्मा या शब्दाचा अर्थ काय, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय. या पद्धतीने याचं वाचन करायचं. मग आपल्याला बाकी माहिती आहेच, आरचं मूल्य आपल्याला माहित आहे वरीच. काय मूल्य होतं बघा, परत एकदा पहा जाऊन पाठीमागे मूल्य. कोरिलेशनचं मूल्य किती आहे, 0.66. माध्य एक्सचं माध्य आहे 36, म्हणजे एक्स बार किती आहे 36. वायचं माध्य आहे 85, म्हणजे वाय बार बरोबर किती आहे 85. प्रमाण विचलन स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स किती आहे, एक्सचं प्रमाण विचलन काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स 11 आहे आणि वायचं प्रमाण विचलन स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय आहे 8. तुम्ही हे लिहून घ्या वाटलं तर. एक्स बार बरोबर तुमच्या बाजूला जर नोटबुक असेल त्याच्यावर तुम्ही लिहून घ्या, म्हणजे पुढे जेव्हा मी काही समजून सांगेन त्यावेळेस तुम्हाला तिथे सोपं जाणार आहे.
एक्स बार बरोबर किती आहे 36 आणि वाय बार बरोबर किती आहे 85. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स SDX किंवा सिग्मा एक्स बरोबर किती आहे 11 आणि सिग्मा वाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय बरोबर आहे 8 आणि आरचं मूल्य कोरिलेशन कोएफिशियंट आर बरोबर किती आहे 0.66. मग ती माहिती आपण इथे सूत्रात भरणार आहोत. रिग्रेशन लाईन पूर्वीसारखीच आहे एक्स मायनस एक्स बार बरोबर बी एक्स वाय कंसामध्ये वाय मायनस वाय बार आणि बी एक्स वायचा काय फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू बी एक्स वाय इज इक्वल टू आर इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय असं आहे. आता याची माहिती भरणार आहोत आपण. आरचं मूल्य किती होतं 0.66 ते जशाला तसं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि पुढे स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स किती आहे तर तो 11 होता आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय किती आहे तर तो होता 8. पाठीमागे जाऊन बघा वाटलं तर, मी तुम्हाला नोट करा म्हणलं होतं. पाठीमागे जरी जाऊन पाहिलं तुम्ही तर तुम्हाला दिसून येत 11 आणि 8. हे पहा स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स किती आहे 11 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय किती आहे 8. तीच माहिती इथं भरली आपण 11/8. आता काय करायचं या 0.66 गुणिले 11 करायचे. 0.66 गुणिले 11 भागिले 8. 0.66 न जर 11 ला गुणाकार केला तर उत्तर येतं 7.26 इतकं भागिले 8 आणि 7.26 ला जर 8 न भाग दिला तर उत्तर येतं 0.91. म्हणून बी एक्स वाय बरोबर किती आलं 0.91 असं उत्तर आलेलं आहे 0.91. मग आता काय झालं की हे बी एक्स वायचं मूल्य 0.91 आलंय की नाही ते मूल्य आपण आता पुटिंग दिस व्हॅल्यू इन रिग्रेशन इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय. म्हणजे काय की पुटिंग दिस व्हॅल्यू इन रिग्रेशन इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ असा होतो की आपण वरची जे रिग्रेशन लाईन दिलेली आहे त्या रिग्रेशन लाईन मध्ये आपल्याला ही सर्व माहिती भरायची. कोणती माहिती एक्स बारचं मूल्य वाय बारचं मूल्य बी एक्स वायचं मूल्य आपल्याला टाकायचे. एक्स म्हणून त्या रिग्रेशन लाईन मध्ये या म्हणून एक्स मायनस एक्स बारचं मूल्य किती आहे 36. एक्स बारचं मूल्य 36 आलं बरोबर 0.91 कंसामध्ये वाय मायनस वाय बारचं मूल्य किती आले 85 इतकं ते लिहिलं. बी एक्स वायचं मूल्य किती होतं 0.91 इतकं. तर हे मूल्य आपल्याला आल्याचे दिसून येते. मग आता यानंतर आपण काय करतो यानंतर या रिग्रेशन लाईनला त्याच पद्धतीने आपण सोडवायचा प्रयत्न करत असतो. कसा पाहूया. ते हे सोडवत असताना आपल्याला काय करायचंय की एक्स मायनस 36 जशाला तसे राहणार 0. जे होते पूर्वी बाहेर कंसाच्या 0.91 ते कंसाच्या मधल्या संख्यांना गुणाकार करतील म्हणून वायला जर गुणाकार केला तर 0.91 गुणिले वाय मायनस 77.35 असं होऊन जाईल. परत एक्स बरोबर आता आपल्याला काय करायचं की एक्सच्या स्वरूपात ही रिग्रेशन लाईन माहीत करायची म्हणून हे मायनसचे 36 आपण इकडे घेऊन गेलो ते प्लसचे 36 बनतील. बाकी जशाल तसं 0.91 वाय मायनस 77.35 प्लस 36 या पद्धतीने आणि म्हणून मग बाकी जशाला तसंच आपण ठेवलेलं आहे. एक्स बरोबर 0.91 वाय मायनस 77.35 म्हणून 36 जर गेले तर 41.35 राहतात म्हणून एक्स बरोबर 0.91 वाय मायनस 41.35 अशी आपल्याला रिग्रेशन इक्वेशन माहित झालं. कोणतं रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वाय. तर एक्स ऑन वाय हे रिग्रेशन इक्वेशन आपल्याला या पद्धतीने माहित झालेलं आहे. यानंतर पुढे याच माहितीच्या आधारे आपण काय करणार दुसरं रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स. वाय ऑन एक्स कसे काढले जाते कंसामध्ये वाय मायनस वाय बार बरोबर आहे बी वाय एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस एक्स बार म्हणजे रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स दुसरं समाश्रयन समीकरण. मागचं सूत्र जसं तसं वाय मायनस वाय बार बरोबर बी वाय एक्स कंसामध्ये एक्स मायनस एक्स बार. पुन्हा वी नो दॅट म्हणजे आपणास माहित आहे की बी वाय एक्सचं काय आहे सूत्र तर बी वाय एक्सचं सूत्र आहे आर म्हणजे कोरिलेशन इंटू सिग्मा वाय किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. आणि म्हणून मग
आरचं मूल्य जसं तसं ठेवलं आपण 0.66. इथे काय झालं, हे बी वाय एक्स आहे म्हणून वरील डोक्यावर स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय आले. उलट झालं समजा 8/11. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वायचं मूल्य होतं 8 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्सचं मूल्य आहे 11. म्हणून ते जसं तसे इथं लिहिले आपण. आता काय होणार, 0.66 गुणिले 8 यांचा गुणाकार झाला तो होतो 5.28/11. आणि हा जर भागाकार सोडून घेतला आपण 5.28 ला 11 न भाग दिला तर उत्तर येतं बी वाय एक्स बरोबर आहे 0.48. म्हणून बी वाय एक्स बरोबर 0.48 असं मूल्य आपल्याला माहित झालं. आता ही माहिती म्हणजे वाय बारचं मूल्य, एक्स बारचं मूल्य हे बी वाय एक्सचं मूल्य या रिग्रेशन लाईन मध्ये ठेवायचं. आणि त्यामुळे आपल्याला दुसरी रिग्रेशन लाईन मिळते. पुटिंग दिस व्हॅल्यू इन रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स. म्हणजे हे जे मूल्य आहेत वरी आपल्याला मिळालेले ते आपण रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स मध्ये ठेवणार आहोत. आणि ठेवूया मग ते मूल्य. म्हणून कंसामध्ये वाय जसेल तसं मायनस वाय बारचं मूल्य होतं 85 ते 85 लिहिले आपण बरोबर. बी वाय एक्सचं मूल्य आत्ताच काढले आपण, ते आलं होतं 0.48 ते लिहिलं कंसामध्ये एक्स जसेल तसा मायनस एक्स बारचं मूल्य 36 आहे ते लिहिलं, कंस बंद करून टाकला. आणि पुढे गणितीय प्रक्रिया करायला सुरुवात केली आपण. कशा पद्धतीने, मागच्या पद्धतीनेच गणितीय प्रक्रिया. वाय मायनस 85 बरोबर 0.48 एक्स मायनस 1.7.28 अशा पद्धतीने वाय लावायचं असेल तसं वाय बरोबर हे मायनसचे 85 इकडे जर नेले तर ते प्लसचे 85 होतात. वाय बरोबर 0.48 एक्स मायनस 17.28 प्लस 85. वाय बरोबर पुढच्या स्टेपला 0.48 एक्स प्लस या मायनसचे 17.28 आणि प्लसचे 85 यांची वजाबाकी होईल आणि ते उत्तर येईल 67.72 इतकं. तर हे 67.72 इतकं उत्तर आपल्याला आल्याचं दिसून येतं. आता पुढे काय करणार आपण, म्हणून आपली रिग्रेशन इक्वेशन काय माहित झाली आपल्याला, वाय बरोबर 67.72 प्लस 0.48 एक्स या पद्धतीने आपल्याला रिग्रेशन इक्वेशन माहित झाली. म्हणजे याचा अर्थ आपल्याला दोन्ही पण रिग्रेशन इक्वेशन आता माहित झालेली आहेत. दोन्ही पण रिग्रेशन लाईन आपल्याला काय झाल्या, माहित झाल्यात. म्हणून मग आता आपल्याला काय दिलं होतं त्यांनी, दोन्ही रिग्रेशन लाईन माहित झाल्यानंतर काय विचारला होता प्रश्न आपल्याला की वायचं मूल्य 75 असताना एक्सचे अपेक्षित मूल्य काढणे. वायचं मूल्य माहित आहे आपल्याला, काढायचं कोणाचं, एक्सचं. म्हणून एक्स बरोबर जी रिग्रेशन लाईन आहे आपली तिच्यामध्ये आपल्याला ही किंमत ठेवावी लागेल. त्यामुळे ऑटोमॅटिक एक्सचं मूल्य माहित होते. सर ब्लँक आहे. पहा, हॅलो ब्लँक आहे. आवाज येत नाही का माझा? सर हा, पीडीएफ कधी पण पहा की आपण कोणाच तरी आवाज येतो बघा मला, कोणीतरी विद्यार्थ्याचा आवाज येतो, मूट करा माहित. तर पहा आपल्याला जे काही विचारलंय, वायचं मूल्य दिले आणि एक्सचं काढा म्हणलं तर एक्स बरोबर जी रिग्रेशन लाईन तयार झाली, एक्सची रिग्रेशन लाईन, त्याच्यामध्ये हे वायचं मूल्य ठेवायचं. म्हणून वाय बरोबर 75 हे मूल्य रिग्रेशन इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय या समाश्रयन समीकरणात ठेवू. आलं की लक्षात तुम्हाला? म्हणजे काय म्हणतो मी की तुम्हाला वायचं मूल्य दिलं आणि एक्सचं विचारलं तर एक्सची रिग्रेशन लाईन, रिग्रेशन इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय, त्याच्यामध्ये ह्या किमती ठेवायच्या. आणि जर तुम्हाला एक्सचं मूल्य दिलं आणि वायचं काढा म्हणलं तर ते कशात ठेवायचं, रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स मध्ये ठेवायचं. म्हणजे ते मूल्य आपल्याला माहित होतात. म्हणून आपल्याला इथं वायचं मूल्य दिलं, एक्सचं विचारलंय, म्हणून आपण एक्स बरोबर या रिग्रेशन लाईन मध्ये ठेवणार आहोत. एक्स ची रिग्रेशन लाईन आली होती आपली, पाठीमागे जाऊन पहा. एक्स बरोबर अशी होती आपली 0.91 वाय प्लस आपलं मायनस होतं मायनस 41.35. त्याच्याऐवजी काय केलं त्यांनी, या मायनस 41.35 ला अगोदर लिहिलं आणि प्लसचे 0.91 वाय लिहिले. थोडंसं स्थान बदललं त्या दोन संख्यांचं, 0.91 वाय आणि मायनसचे 41.35 यांचं फक्त काय केलं त्यांनी, स्थान बदलल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि याच्यामध्ये किंमत ठेवणार होते मायनसचे 41.35 जशाला जसे प्लस 0.91 कंसामध्ये वायचं मूल्य होतं 75, ते ठेवलं जसं तसं 0.91 गुणिला 75 जर केला तर ते उत्तर येते आपल्याला 68.25. आणि एक्स बरोबर मायनसचे 41.35 प्लस 68.25
68.25. 0.91 न जर 75 ला गुणाकार केला तर ते 68.25 येतात. आणि हे मायनसचे 41.35 आणि हे प्लसचे 68 आहेत. या दोघांची वजाबाकी होईल आणि उत्तर येणे x बरोबर 26.9. आता कधी पण जेव्हा आपल्याला किंमत विचारली जाते तेव्हा ती किंमत पूर्ण संख्येत सांगायची. म्हणून 26.9 अर्थात किती होतात ते x बरोबर 27 असे होतात. अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही उत्तरं माहीत झाली. जे 3 प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते ते तिन्ही असे माहीत होतात. म्हणून निष्कर्ष आपण असा लिहायचा की वरील माहितीच्या आधारे 2 समांतरीण रेषा कशा तयार झाल्या. नंबर 1 x बरोबर मायनसचे 41.35 प्लस 0.91 y आणि y बरोबर 67.72 प्लस 0.48 x असे 2 समांतरीण समीकरणे तयार होतात. आणि नंबर 2 y बरोबर 75 असताना x ची अपेक्षित किंमत 27 इतकी असते. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथे आपला संपलेला आहे. तुमच्या काय अडचणी असतील तर याच्या संदर्भात विचारा. नसतील तर घरी करण्यासाठी एक प्रश्न लिहून घ्या. तुमच्या स्क्रीनवर पुढे जो दिसतंय, गणित आणि इंग्रजीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचा अभ्यास केला असता खालील माहिती मिळाली. म्हटलं त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा. गणित आणि इंग्रजीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचा अभ्यास केला असता खालील माहिती मिळाली. गणिताचे गुण, आता ते एक्स वगैरे देत नाहीत बरं का, असं आपण मी म्हणून टाकलेलं आहे तुम्हाला लक्षात यावं म्हणून. गणिताचे गुण, इंग्रजीचे गुण. आणि पुढे माहिती दिली असते असे की गणिताच्या माध्य मी इंग्रजीने टाकले आहे मेन म्हणून. ते गणितासाठी आहे 39.5, इंग्रजीसाठी आहे 47.5 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे ते आहे 10.8 आणि 16.8 आणि सहसंबंध गुणांक R बरोबर आहे 0.42. तर माहित करा. काय माहित करायचंय. नंबर 1 2 समांतरीण समीकरणे. नंबर 2 x बरोबर 50 असताना y चे अपेक्षित मूल्य. नंबर 3 y बरोबर 30 असताना x चे अपेक्षित मूल्य. असे एकंदर तुम्हाला 3 प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि तिन्हीचे उत्तर पण मी लिहून दिलेत. त्यामुळे तुम्ही तुमचा पडताळा देखील करून पाहू शकता. उत्तर असं येतं याचं की पहिलं समांतरीण समीकरण येतं रिग्रेशन इक्वेशन ऑफ x ऑन y येतं x बरोबर 26.68 प्लस 0.27 y आणि दुसरं समांतरीण समीकरण येतं y बरोबर 21.83 प्लस 0.65 x. त्यानंतरचा पुढचा प्रश्न x बरोबर 50 असताना y चं अपेक्षित मूल्य 54.33 येते. जर आपण हे कोणा याच्यात ठेवलं या रिग्रेशन इक्वेशन मध्ये, म्हणजे काय x दिले y विचारला y बरोबर किती, तर y काढायचं असेल तर या रिग्रेशन इक्वेशन मध्ये ठेवायचं हे मूल्य. इथे x ची किंमत टाकली आपण 50 ते ऑटोमॅटिक हे माहित होऊन जाते आपल्याला y चं मूल्य काय आहे ते. तर ते इथे 54. आणि दुसरा प्रश्न होता y बरोबर 30 असताना x बरोबर किती, तर y बरोबर 30 असताना हे आपण याच्यात ठेवायचं आणि x चं मूल्य काढायचं. म्हणून इथं जर y ची किंमत टाकली आपण, y ची 30 ही किंमत इथे टाकली 0.27 च्या ठिकाणी, ऑटोमॅटिक आपल्याला मूल्य माहित होतं ते x बरोबर 34.78 येतं, म्हणजे 35. अशा पद्धतीने याचं उत्तर येते. तुम्ही हा प्रश्न लागलीच करून बघा. काही अडचणी वाटल्या किंवा आता जरी तुम्हाला वाटत असेल की मला हे मागच्या गणितातला काही पॉईंट कळाला नाही तर तुम्ही मला विचारू शकता. हॅलो.